नमस्कार मित्रांनो, जिल्हांतर्गत शिक्षक बदला 2025 ची अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, जिल्हांतर्गत शिक्षक बदला 2025 भाग 4 असणार आहे। टीचर प्रोफाइल अपडेट सुविधा सुरू झालेली आहे। तर मित्रांनो, त्या पोर्टलवर आपल्याला आपली जी प्रोफाइल आहे, जी आपली माहिती आहे ती अपडेट करण्याची सुविधा सुरू झालेली आहे। आपल्या माहितीत जर काही बदल करायचा असेल तर आपल्याला ती संधी असणार आहे। तर मित्रांनो, हे सर्व बदल, हे सर्व जी प्रोफाइल आहे ही अपडेट करण्यासाठी आपल्या मोबाईलवरून अगदी सहजपणे होणार आहे आणि त्याचा लाईव्ह डेमो आता आपण पाहणार आहोत। तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, जिल्हांतर्गत शिक्षक बदला 2025 टीचर प्रोफाइल अपडेट सुविधा सुरू, आपल्या माहितीत बदल करण्याची एकमेव संधी, लाईव्ह डेमो ऑन मोबाईल। तर अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असल्याने व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। तर मित्रांनो, बदली पोर्टलवर आपली प्रोफाइल जी आहे ते अपडेट करण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला ते बदली पोर्टल जे आहे त्यावर लॉग इन करावं लागणार आहे। तर बघा, मोबाईलवरून अगदी सहजपणे होणार आहे। तर ते जे बदली पोर्टल आहे त्यावर मी लॉग इन करून घेतो। तर बघा, हे जे साईट आहे OTT, ही साईट आपल्याला आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरमध्ये सर्च करायची आहे। तर बघा, हा जो पहिला रिझल्ट आलेला आहे यावर आपण क्लिक करून घेणार आहोत। आणि मित्रांनो, इथे लॉग इन करण्यासाठी आपल्याला आपला मोबाईल क्रमांक जो असणार आहे, जो आपण ऑफिसला दिलेला आहे, तो मोबाईल क्रमांक टाकून आपल्याला लॉग इन करायचा। लॉग इन कसं करायचं आपल्याला माहित आहे। मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर आपल्याला एक OTP येणार आहे। तो OTP टाकल्यानंतर आपल्याला हा जो कॅप्चा आहे हा जसा तसा इथे टाकून त्यानंतर लॉग इनचं जे बटन आहे ते अनेबल होणार आहे। तर बघा, मी अगोदर लॉग इन करून घेतो। बघा, मी बदली पोर्टलवर लॉग इन करून घेतलेला आहे आणि आता इथे आपल्याला ही नवीन अपडेट आहे मित्रांनो। आता आपल्याला इथे आपली जी प्रोफाइल आहे ते अपडेट करण्यासाठी तिथे सुविधा देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, आतापर्यंत आपल्याला ती सुविधा देण्यात आलेली नव्हती। रीड ओनली या मोडमध्ये हे पोर्टल होतं आणि आता आपल्याला ती सुविधा देण्यात आलेली आहे। तर आपल्याला आपली जी प्रोफाइल आहे मित्रांनो ती अपडेट करून घ्यायची आहे। तर ती अपडेट करण्यासाठी सिंपली आपल्याला हे जे बाजूला ऑप्शन आहे यामध्ये प्रोफाइलवर जायचं आहे। प्रोफाइलवर गेल्यानंतर आपल्याला आपली प्रोफाइल जी आहे ते अशा पद्धतीने इथे दिसणार आहे। तर बघा, आपली प्रोफाइल जी आहे मित्रांनो, यामध्ये जर काही चेंजेस करायचे असतील तर आता आपल्याला या पोर्टलवर सुद्धा करता येणार आहे। तर बघा, इथे संपूर्ण आपली माहिती पाहून घ्यायची आहे आपल्याला। जे काही चेंजेस वगैरे काही असतील, आधार क्रमांक असेल, मोबाईल क्रमांक वगैरे बदललेला असेल तर आपण या अगोदर ऑफिसला दिलेलीच असेल माहिती, आता आपल्याला या पोर्टलवर चेंज करून घ्यायची आहे। तर बघा, इथे संपूर्ण जे काही आहे ते माहिती बघितल्यानंतर किंवा यामध्ये चेंजेस वगैरे केल्यानंतर आपल्याला नेक्स्ट करायचं आहे। नेक्स्ट केल्यानंतर इथे बाकीची माहिती आपल्याला अशा पद्धतीने दिसणार आहे। तर जसं आपला डेट ऑफ अपॉइंटमेंट जे आहे ते सुद्धा आपल्याला इथे संपूर्ण त्या ज्या तारखा आहे त्या दिसणार आहे, UDAS कोड वगैरे, आपल्या शाळेचा करंट स्कूल जॉईनिंग डेट वगैरे। तर मित्रांनो, यामध्ये जे काही चेंजेस असतील ते आपल्याला करून घ्यायचे आहे। तर बघा, माझे आता इथे कुठलेही चेंजेस नाही आहे। खाली मित्रांनो हे जे 2 ऑप्शन आहे हे खूप महत्त्वाचे असणार आहे। तर बघा, Have you worked continuously in difficult एरिया फॉर लास्ट 10 years, म्हणजे मागच्या 10 वर्षापासून आपण अवघड क्षेत्रात काम करत आहात का असं तिथे विचारलेलं आहे आणि डिफॉल्टमध्ये तिथे यस हे आलेलं आहे। तर जर आपलं हे चेंज करायचं असेल तर आपण सिंपली यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर यस आणि नोचा ऑप्शन येणार आहे। तर आपल्याला ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे। तर बघा, माझं ते यसच आहे आणि त्यानंतर यू हॅव बीन सस्पेंडेड इन लास्ट 10 years, मागच्या 10 वर्षात आपण कधी निलंबित झाला होता का अशा पद्धतीचं आहे ते। तर हे सुद्धा डिफॉल्ट मध्ये नो असणार आहे। तर त्याला जे आहे ते करायचं आहे। तर बहुतेक ते नोच असणार आहे आपला। त्यानंतर मित्रांनो बघा, संपूर्ण इथची माहिती झाल्यानंतर आपल्याला हे नेक्स्ट करायचं आहे। इथून नेक्स्ट केल्यानंतर ही संपूर्ण माहिती एकत्र आपल्याला दिसणार आहे अशा पद्धतीने। आणि ही माहिती पुन्हा एकदा आपण चेक करून घ्यायची आहे। सर्व माहिती चेक केल्यानंतर सर्व बरोबर असल्यानंतर आपल्याला इथे बघा खाली सबमिटचं एक ऑप्शन दिसणार आहे, याच्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो बघा, माझी जे प्रोफाईल आहे यामध्ये मला कुठलेही चेंजेस वगैरे करायचे नाही आहे। डेट्स वगैरे सगळ्या बरोबर आहे, सगळे नंबर वगैरे, आधार क्रमांक वगैरे बरोबरच आहे। आणि खालचं जे आहे यू हॅव वर्क कंटिन्युअसली 10 years इन डिफिकल्ट एरिया, हे सुद्धा माझं बरोबरच आहे। तर हे सर्व माहिती बरोबर आहे, त्यामुळे मी आता ही जी माहिती याला सबमिट करून घेणार आहे। तर अगदी सहजपणे आपण याला सबमिट करून घेऊ। तर बघा, सबमिटवर तर मित्रांनो बघा, इथे आपल्याला सबमिट करण्यासाठी एक OTP लागणार आहे। तर अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे। इथे आपल्याला आपला जो मोबाईल क्रमांक असणार आहे त्यावर एक OTP येणार आहे। तर त्यासाठी आपल्याला सेंड OTP करून घ्यायचा आहे। OTP आल्यानंतर इथे आपल्याला तो फिल करायचा आहे आणि त्यानंतर सबमिटचं हे जे बटन आहे हे अनेबल होणार आहे निळ्या रंगामध्ये। तर बघा, मी आता सेंड OTP करतो। सेंड OTP केल्यानंतर माझ्या मोबाईलवर 10 मिनिटाच्या आतमध्ये एक OTP येणार आहे। तर लगेचच येणार आहे मित्रांनो, तो 10 मिनिटं घेणार नाही आहे तो। तर बघा, आता मला एक
मेसेज आलेला आहे आणि मेसेजमध्ये एक OTP आलेला आहे। तर मित्रांनो बघा, मला जो OTP आलेला आहे तो OTP मी इथे टाकून घेतलेला आहे आणि आता हे सबमिटचं जे बटन आहे हे आता अनेबल झालेलं आहे, निळ्या रंगामध्ये आलेलं आहे। तर सिम्पली याला मी क्लिक करून घेणार आहे। त्यानंतर आपली प्रोफाईल जी आहे ही BO लॉगिन वर जाणार आहे व्हेरीफायसाठी। तर बघा मी याला सबमिट करतो। सबमिट केल्यानंतर बघा ॲक्शन परफॉर्म सक्सेसफुली म्हणून आलेलं आहे, म्हणजे आपली हे बदली पोर्टलवरची जी माहिती आहे ही अपडेट झालेली आहे। तर आपली प्रोफाईल मित्रांनो अशा पद्धतीने अगदी सहजपणे आपल्याला मोबाईलच्या सहाय्याने ते अपडेट करता येणार आहे। तर बघा हे माझं झालेलं आहे आणि वर बघा आपल्याला एक मेसेज दिसणार आहे इथे, आता युअर प्रोफाईल इज पेंडिंग विथ युअर BEO, म्हणजे आता ही BO लॉगिन वर गेलेली आहे मित्रांनो आणि तिथून ती अप्रूव्हल होणार आहे। तर मित्रांनो बदली पोर्टलची अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे। आपल्याला बदली पोर्टलवर आपली प्रोफाईल जी आहे ती आपल्याला अपडेट करून घ्यायची आहे। त्याच्यामध्ये जर काही चेंजेस करायचे असतील ते करून घ्यायचे आहे। तर ते कशा पद्धतीने करायचे मोबाईलवरून अगदी सहजपणे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे। अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल। व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या YouTube चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा व्हिडिओ असा एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद।